दोस्तों एक बड़ा मुकाबला मैदान के अंदर हम देखने जा रहे हैं। सलामी जोड़ी मैदान के अंदर शंकर विषय के साथ रोहित कड़व तो बॉलिंग बार के ऊपर गेंदबाज और नंबर 1 ओम देशमुख एक खिलाड़ी हम देख पा रहे हैं दोस्तों। 3 ओवर का ये मुकाबला होगा, इसमें कोई संदेह नहीं है और मुकाबला काफी बड़ा होगा, इसमें भी कोई संदेह नहीं है। गेम ऑन, लेट्स प्ले। पहली गेंद के ऊपर फाइनल के क्षेत्र में खिलाड़ी शंकर विषय को लौटना होगा। पिछले मुकाबले में की यदि बात करेंगे तो पिछले मुकाबले में भी पहली गेंद के ऊपर चलता बना दिया और वही यहाँ पे देखने मिल रहा है दोस्तों। पहली गेंद के ऊपर बल्लेबाज के बारी गेंद मोठा मासा गळाला लागतोय, वाघाची शिकार म्हणावी लागेल। पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय खरं तर मागील बातमध्ये देखील भोपळाही फुटू शकला नाही आणि आता देखील शून्याचा चष्मा घालत असताना मैदान सोडतोय शंकर विषय। या बॅटची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर नवीन बॅटर मैदानावरती दाखवला होतोय रोशन जाधव। याच मैदानावरती आपण जर पाहिला असेल तर अप्रतिम खेळ रोशन जाधवचा आपण पाहिला होता आणि एक मालिकावीर बाईक त्याने जिंकले, तोच खेळाडू मैदानावरती दाखवला होतोय रोशन जाधवच्या साथीने रोहित कड़व। मागील बाजचा मारतबाज खेळाडू तुम्हाला पालमेल 3 ओव्हरच्या मॅचमध्ये बिमळेन फटका फसला आणि त्यानंतर गोलंदाज हसला आणि फलंदाज रुसला कारण त्याला मैदान सोडावं लागल्या। बरोबर यार, पुढचा बॉल ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला पालमेल। पॉवर प्ले ऑन आहे आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहताय पहिल्या बरोबर ती एक मोठी सफलता मिळते, त्यामुळे इथून मैदान सोडावं लागलंय। बरोबर यार, पुढचा बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाने बीट करतोय ओम देशमुखला। तुम्ही पाहताय यंगस्टर खेळाडू आहे आणि या मॅचमध्ये आता छाप सोडत असताना कारण त्याला देखील माहिती आहे आज टीममध्ये तेजस पडवल नाहीये, तर इथून मात्र चांगला खेळायचं आहे कारण जेव्हा जेव्हा तेजस पडवल खेळतो अप्रतिम बॅटिंग अप्रतिम बॉलिंग त्याची आपण नेहमीच पाहिली, परंतु या मॅचमध्ये खरं तर त्याची उपस्थिती नाहीये, त्यामुळे या मॅचमध्ये आता पुन्हा जिम्मेदारी ओम देशमुखच्या खांद्यावरती आहे। त्यासोबत रोहन जाधवला तुम्ही पाहिलं खरं तर या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ त्याचं देखील तुम्हाला पालमेल। इथे देखील अपील आणि अजून एक झटका लागतोय। ज्या प्रकारे मागील मॅचमध्ये शंकरच्या साथीने आउट झाला होता रोशन, आता देखील ते चित्र तुम्हाला पालमेल। फलंदाज बाद गिल्ल्या विखेर देते, मागची असती दाखवली आणि तीच वाकवली। नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए यश कड़व। पिछले मुकाबले में क्या बल्लेबाजी की थी, छक्का दागा था स्कोर के क्षेत्र में, वही खिलाड़ी अब मैदान के अंदर आते हुए। 3 ओवर का मुकाबला है दोस्तों और 3 ओवर के मुकाबले में यदि यहाँ से 30-35 रन भी बनते तो यहाँ से चेसिंग करते हुए टीम वांगनी टीम को भी यहाँ से थोड़ा सा संघर्ष करना पड़ेगा, इसमें कोई संदेह नहीं है। दोनों भी बल्लेबाज मैदान के अंदर हमने देखा जरूर। नेट नंबर 3 के ऊपर रोशन जाधव पहुंचे थे इस मुकाबले में, लेकिन उन्हें भी चलता बना दिया। गेंदबाजी मार्ग के ऊपर ओवर नंबर 1 का खेल यंगस्टर खिलाड़ी ओम देशमुख अब तक पूरी तरह से कमबैक करते हुए उन्हें भी मालूम है आज रात भर में यहाँ से मेहनत की है तो इस मुकाबले में यदि जीतते हैं तो यहाँ से एक ट्रॉफी घर पर लेके जाएंगे। उसी अनुशंका से मैदान के अंदर यह मुकाबला भी चलता बा। बहुत तैयार राइट हम और द विकेट से तैयार होते हुए सामने बल्लेबाज नए बल्लेबाज यश कड़व बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, पॉइंट का खिलाड़ी आगे आते हुए, लेकिन इस बार गेंद का पीछा पॉइंट के क्षेत्र में गेंद को रोका। डीप पॉकेट पॉइंट रिजर्व में यहाँ से भागते हुए गेंद को रोका, उठाकर फेंकेंगे। एक सिंगल लेने का प्रयास, 2 रन यहाँ से मिलेंगे और टीम के रन संख्या 2 रन की मदद से आगे बढ़ते भी अब तक कुल मिलाकर जाकर पहुंचे स्कोर कार्ड के ऊपर 2 रन खाता खुल चुका है। श्री गणेश होता टीम में बल्लेबाजी करते भी सिद्धिविनायक इंदगांव गणपति बापा के आशीर्वाद से हमेशा हमने देखा है टीम इंदगांव को खेलते हुए। आज शंकर विषय ने फिर से एक बार नाराज किया इस मुकाबले में। बड़ा स्ट्रोक खेलने की चाहत दी, प्रॉपर बल्ले के ऊपर नहीं थी, गेंद जाएगी वी शेप में डीप में खिलाड़ी है, गेंद को रोका उठाकर फेंकेंगे। 2 रन यहाँ से पर्याप्त समय था बटोरने का और बड़ी तेजी से 2 रन बटोरे भी चुका है और 2 रन की मदद से टीम की रन संख्या 4 रनों के ऊपर जाते भी
इस मुकाबले में संघर्ष बड़ा होगा, इसमें कोई संदेह नहीं है, क्योंकि वांगनी बाग की दो ताकतवर टीमें एक दूसरे के खिलाफ खेलते हुए इस ढोके के सरजमी के ऊपर एक बड़ा मुकाबला चलता बा। बल्लेबाज यश कड़व दो रन यहाँ से बढ़ते हुए टीम की रन संख्या 4 के ऊपर जाकर पहुंचे है। और नंबर 1 का खेल हम देख पा रहे दोस्तों, इस मुकाबले में ओम देशमुख ने पूरी तरह से कमबैक किया है। गेंदबाज तैयार, रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे, विनाशकालीन विपरीत बुद्धि यही हमने देखा है, और यहां से फिर से एक बार गिल्लियां बिखेर दी। बल्लेबाज यश कड़व के पारिगंध होता नई बल्लेबाज अनिल मैदान के अंदर जाते हुए, लेकिन मैदान के ऊपर रोहित कड़ो अभी भी खड़े हैं दोस्तों। इस मुकाबले में रोहित बैन की तरह बल्लेबाजी करने होगी इस मुकाबले में, क्योंकि अभी तक यदि बात करेंगे तो दोनों टीमों के बारे में अच्छा क्रिकेट आज की रात में खेला है जरूर, लेकिन अंतिम दौर में कौन किसके ऊपर भारी पड़ेगा ये भी देखने वाली बात होगी। जयनमान क्रिकेट टीम आयोजित हमदर्द ट्रॉफी का ये आयोजन आप देख पा रहे दोस्तों। आज की दूर का ये अंतिम मुकाबला 3 ओवर का मुकाबला हम देख पा रहे हैं, दो ताकतवर टीम के पीछे मुकाबला चलता बा। और नंबर 2 गेंदबाजी बार के ऊपर पीयूष, जिस पीयूष ने आज रात में बढ़िया गेंदबाजी की थी वही पीयूष अब गेंदबाजी बार के ऊपर आते हुए सामने बल्लेबाज रोहित खड़व बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, इस बार गेंद को फेंका स्कोर लेग, बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाएगी सीमा रेखा पार, रोहित कड़ो के बल्ले से आता हुआ 6 रन। बेहतरीन छक्का, पहली गेंद के ऊपर स्वागत किया गेंदबाज पीयूष का, आइए स्वागत है आपका, वेलकम टू द ग्राउंड। और 6 रन बटोरते हुए टीम की रन संख्या जाकर पहुंचेगी। पहले ओवर के अंदर बात करेंगे तो अंत में 4 रन बने थे, लेकिन यहां से 6 रन आते हुए 10 रन। ड्राइव करना चाहते थे, फिर से एक बार बी शेप में खेला हुआ गेंदबाज हम देख पा रहे दोस्तों जरूर, लेकिन गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। चला आपण चेक करू, एष्टा इथे बेल्स पडल्या त्यामुळे आपण चेक करतो नक्की तिथे घडले काय, तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात येईल। OUT फरंदच बाद, कारण पाय लागला होता आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, त्यामुळे फरंदच बाद। आशेचं किरण त्यादी आता शमलं आणि नवीन बॅटर मैदानावरती रोहन दाखल होतोय। रोहन वळवीला तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल झाला, या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करते टीम आदर्श वांगणी। टॉस जिंकत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय आणि अखेर तुम्ही पाहता या मॅचमध्ये ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल। पहिला बॉलवरती षटकार आल्यानंतर पुढच्या बॉलवरती कमबॅक करतोय, इतका जबाब पत्तरशी देत असताना 10 धावा फलकावरती जोडल्या जातील। बरोबर तयार, ओव्हर नंबर 2 चा खेळ
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फटका हा देखील फसला. क्षेत्ररक्षक पोहोचतील व्ही शेप मध्ये बल्ला अडवण्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा 1 पॉइंट तिसरीचा प्रयत्न करतात परंतु नकार दिला कारण माहिती आहे बचेंगे तो और भी लढेंगे सिर सलामत तो पगडी 50 हे चित्र आपण पाहिलं. त्यामुळे 2 धाबा इथून मिळतात आणि 2 धाब्याची साथीनं धावफरक 12 धाबा. धावफलकावरती जोडल्या जातील. टीमची टोटल तुम्हाला 5 मॅच स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचतील. अचूक लक्ष होतं मी म्हणेन योगराज महाराज बुटेरे सरांचं, त्यासोबत सनी भोईर सरांना तुम्ही पाहताय. खरं तर जशा एसट्या ब्लिंक झाल्या, एसट्या आपण पाहतोय खरं तर बेल जशा ब्लिंक झाल्या तसं लगेच त्यांनी पाहिलं की इथून मात्र चेक करा नक्की घडले काय. हव्याने हे बेल्स पडलेत की ते मात्र पाय लागले आणि त्यानंतर आपण पाहिलं तर खरंच पाय लागला होता. त्यामुळे इथून रोहित कडव देखील आऊट झालाय. रोहित जर मैदानावरती थांबला असता तर टोटल तुम्हाला वेगळी काय पाहायला मिळाली असती, कारण मागील मॅचमध्ये देखील मॅन ऑफ द मॅच किताब त्याने जिंकलाय. जोवेल बी टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना काय खेळ दाखवलाय. बरं तयार दिशा देण्याचा प्रयत्न होता. यावेळेला देखील धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबला आणि गेअर डॉट बॉल. नवीन बॅटर वळविला तुम्ही पाहता या मॅचमध्ये तो दाखल झालाय. अजून टीम इनगावचं 24 कॅरेटचं सोनं डी के मात्राच्या आतमध्ये येणं बाकी आहे. डी के सारखा बॅटर तुम्हाला पाल मिळेल जो कोणत्याही क्षणाला सामना टर्न करू शकतो. या मॅचमध्ये आपण पाहतोय थोडंसं टीम इनगाव संघाची नौका आता थांबली आहे. मोठा फटका घेतलाय, फटका चांगला डीपमध्ये काढू पोहोचेल त्याच्या आबाकाच्या बाहेर. बॉल जाईल सीमारेषा पार आणि आता टाळ्यांचा गजर तुम्हाला पार मिळतोय कारण येतोय चौकार. 16 धाबा धाव फलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर तुम्ही पाहताय 2चा खेळ मार्गस्थ असताना टीमची टोटल 16 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. 30 धाबा जरी बनल्या तर देखील चांगली फाईट होईल या शंका नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूला अखिलेश आंबेकर दामतची स्पर्धा त्याने गाजवली आहे. एक बाईक त्याच्या नावावरती आहे. तो खेळाडू तुम्हाला पार मिळेल. या मॅचमध्ये खेळत असताना सर्वात जास्त जिम्मेदारी आता त्याच्या खांद्यावरती वाढली आहे, कारण आपण पाहतो तेजस फुटबॉल टीममध्ये नाहीये त्यामुळे संघाला तो लीड करतोय. त्यासोबत रोहन जाधव चा खेळ देखील तुम्हाला पार मिळेल. चला चेंडू पुरवायचा आहे. 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे एका ओव्हर नंतर आपण जुना चेंडू देतोय. पाच ओव्हरच्या मॅचला आपण 2 ओव्हर नंतर देतोय. 4 ओव्हरच्या मॅचला 1 ओव्हर नंतर. याची आपण नोंद घ्यायची आहे. तीन ओव्हरची मॅच आहे त्यामुळे आता 1 ओव्हर नंतर देखील जुना देतोय. बरं तयार. यावेळेला देखील पुढे डाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. त्यांच्या मागे बॉल चालला. थर्मनला खेळाडू उपस्थित. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर वळवीला या 2 धाबा मिळतील. त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला 5 मॅच जाऊन पोहोचले. फलकावरती अद्याप धाबा 18 धाबा फलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2चा खेळ बारगस्त असताना 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 18 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये धाबा किती येतील हा प्रश्न आता उभा आहे. आदर्श वागणे विरोधात सिद्धिविनायक इनगाव या 2 टीमच्या दरम्यान आता ही मॅच मात्रापुरती रंगती. या दोन्ही संघाचा जर विचार केला तर चांगला क्रिकेट आतापर्यंत आपण पाहिलं या मॅचमध्ये दाखवलं, या स्पर्धेमध्ये दाखवलाय. 2 संघाला परास्त करत असताना संघ पुढे सरकलाय. आदर्श वागणी तर 2 संघाला परास्त करत असताना संघ पुढे सरकलाय. आजच्या रात्रीमध्ये टीम सिद्धिविनायक इनगाव. त्यामुळे या मॅचमध्ये आता लक्ष लागले. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. त्यामुळे आता क्षणाचाही विलंब नको आहे, कारण आपण पाहतोय जवळजवळ 3 वाजता आज मॅचेस कव्हर व्हायला पाहिजे होत्या, परंतु जवळजवळ आपण पाहतोय 3 देखील आता बाजून 21 मिनिटं झालेत. 3:30 वाजलेत. 3:30 वाजण्यासाठी आता फक्त 9 मिनिटाचा अवधी आहे. त्यामुळे लवकरात लवकर बिग हिट फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल. ओम देशमुख त्याच्या अबाकाच्या बाहेर. बॅकअप चांगला पार मिळतोय. अखिलेश आंबेकर 2 धाबा इथे भीतात
आजच्या रात्रीमध्ये कमालच केली. एक बॉल 6 धाबाची गरज असताना फेकलेला नो बॉल टीम आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघाच्या माध्यमातून आणि त्यानंतर 9 बॉलवरती 2 धाबा एकवटल्या. त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर 1 बॉल 3 धाबाची गरज असताना स्वतः संघनायक मयूर जाधव धावत परत पोहोचला झेल स्वीकारायला. दुविधा मनस्थितीमध्ये होता की झेल स्वीकारू की ते मात्र बॉलला अडवू आणि अशा परिस्थितीमध्ये 3 धाबा मैदानावरती एकवटल्या गेल्या. इथे देखील एक सिंगल मेल परंतु ते देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात देखबाजच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 21 21 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 बॉलचा खेळ आता संपलाय. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. या मॅचमध्ये कमीत कमी 30 जर बनल्या तर फाईट चांगली बालमेन यातील मात्र शंका नाही. कारण यश कडू सारखा एक लेफ्ट सीमर गोरदास तुम्हाला बालमेल ऑन साईडला खेचलाय. जवळ जवळ 3:30 वाजलेत परंतु आता या थंडगार वातावरणामध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिडविकेटला ठोकलाय षटकार किरण. आणि हा षटकार आलाय. त्यामुळे धावफलक 27 27 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. लांब लचक पल्ल्याचा षटकार तुम्हाला पार मिळतोय. अजून या मॅचमध्ये आपण पाहतोय आता यावेळेला देखील मोठा प्रकार खेळण्याचा प्रयत्न. 2-2 खेळाडू पोहोचतील त्यांच्या आव्हाकाच्या बाहेर. मोठी दरी तर दरीला भेदून दुभागून चिरत पाडत बॉल जाईल सीमारेषा पार. धाबामध्ये 4 धावफलक आता वेगाने पुढे सरकतोय. 31 21 धाबा धावफलकावरती जोडण्यात जातील. 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. त्यामुळे आता 2 बॉलवरती धाबा किती येतील हा प्रश्न उभा आहे. चला वेळ काय जास्त घेत आहे टीम इनगाव. एवढी काय चर्चा रंगली लवकरात लवकर. इथे पाहिलं जाईल लाईन खरा आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बालगिरी. 32 32 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ड्राईव्ह केला ऑन साईडला. त्यावेळी डीप मध्ये लॉंगाला पोहोचता क्षेत्रशः एक सिंगल एकपटी. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतो आणि वेगानं या 2 धाबा एकपट्या जातील. धावफलक 34 34 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. अजून या मॅचमध्ये शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. त्यामुळे शेवटच्या बॉलवरती धाबा किती येतील आपल्याला देखील ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. खेळाडू डीप मध्ये पोहोचतात. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि आता तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि तिसऱ्या धाबेसाठी देखील फरदस बाद होतोय. 2 धाब्याच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 36 34 धाबांचं टार्गेट.
तर 3 ओव्हरची बॅच आणि टार्गेट आता सेट झालंय. या बॅचमध्ये 36 धाबा बनले तरी 34 धाबाचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल तयार, बॉल ट्रॅक वरती जयेश कडव. तर सलामी जोडी मंत्रावरती दाखल झाली आहे अखिलेश आंबेकर. पहिला बॉल भन्नाट वेग, प्रचंड गतीने तुम्हाला पाहायला मिळेल. कर तर हा डॉट बॉल. अगदी डॉट बॉलची आता समाप्ती होतीये. 34 धाबा इथे मात्र रोखायचे, त्याचा अनुषंगाने गोलंदाजी व्हायला हवी. तर समोर 34 धाबा चेस करायचे, त्याचा अनुषंगाने आता बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल अपील 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 फलंदाज बाद. LBWच्या स्वरूपात अखिलेश आंबेकरला हे मैदान सोडावं लागते. झटका पहिला टीम आदर्श वागणीला. फलंदाज बाद. तीन बॉल 3 विकेट जर आल्या तर राहुल भगवान कडव यांच्याकडून 5,000 रुपये जयेश कडव साठी. नवीन बॅटर मंत्रावरती ओम देशमुख आता दाखल होतो या बॅच मध्ये. पुढचा बॉल बिगिट फटका चांगला आहे. डिपती खेळाडू पोहोचते क्षेत्ररक्षण करत असताना मी ते एक चिकी सिंगल आणि सिंगलला अकाउंट ओपन झालंय. खरं तर 3 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये 34 धाबा इथून चेस करायचे, त्याचं अनुषंगाने बॅटिंग पाहायला हवी. परंतु पहिल्याच बॉलवरती एक चिकी सिंगल एकवटी जातीय. पहिल्या बॉलवरती विकेट आली. खरं तर ती देखील कोणाची, तर एक मोठा फलंदाज अखिलेश आंबेकर मैदान सोडलाय. पहिला डॉट, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती सिंगल. आणि अजून या मॅचमध्ये आपण पाहतोय आता 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 15 बॉलमध्ये 36 धाबा एक डाबा लागतील. बेल थोडस जास्त जातोय, लक्षात असू द्या. इथे देखील डॉट बॉल. टाळांचा कडकड कडकड कडकडाट तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल, कारण इनगावचे समर्थक देखील आज मात्र भरपूर संख्येने इथे जोडले गेले. त्यांचंही बलपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. बरतया बॅटची कडा, इथे देखील डॉट बॉल. प्रत्येक बॅचमध्ये आपण पाहतोय खरं तर बॉलिंगसाठी नेहमीच वापर करण्यात आला पहिल्या ओव्हरमध्ये यश कडवचा. परंतु या मॅचमध्ये काहीशी वेगळ्या रणनीतीनं संघ दाखल झाला आहे इंदगाव. कारण बॉलिंग ट्रॅकवरती जयेश एक अनुभवी खेळाडू आहे. बिगिट फटका चांगला आहे, धाबा चांगला मिळतील का क्षेत्ररक्षक. धाबा पळत पोहोचला. रोशन जाधवनं हा झेल सोडला आणि त्यानंतर इथे 2 धाबा मिळतील. आणि असं म्हटलं जातं पकडा कॅच जिंक क्रिकेटची मॅच. परंतु इथे आपण पाहतो या 2 धाबा एक वेळा जात आहेत, त्यामुळे धावफरक देखील पुढे सरकतोय 3 आकड्यावरती.
ओव्हर नंबर 2 यश. यशचा पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर पंचाकडे पाहिलं अशा पद्धतीने पंच सहमत नव्हते, त्यामुळे येतोय डॉट बॉल. 18 बॉलचा खेळ आपण पाहिला, खरं तर 34 धाबाची गरज होती. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक होता. 12 बॉलमध्ये इथून चेस करायचे होत्या 34 धाबा आणि अखेर रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. तर बरं दोन पाल बेल तेवढा आपण चेक करतोय. लेग स्टिकच्या वरून गेला, त्यामुळे डॉट बॉल. एकदा आवाज येऊ दे बघू इनगावचे प्रेक्षक किती आहेत. इनगाव इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. 3 खेळाडू वेगाने पोहोचलेत आणि अखेर एक सिंगल एक पडी जाईल. त्यापुढे सिंगलच्या साथीनं धावफरक पुढे सरकतं. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाल मेल जम पोहोचली. 4 धाबा धावफरकावरती जोडले जातील. आदित्य कडब आहेत आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत. त्यांचंही कौतुक व्हायला हवं, कारण त्यांच्या सुरेरी अक्षरामध्ये स्कोरबोर्ड सजवलं जातं. सूरज कडव देखील आहेत जे तोतपान आहेत. चला यश लवकरात लवकर कव्हर करा. बॅटची कडा फायनल खेळाडू पुढे सरकतोय. डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. बॉलला तो फेक करतात. दरम्यान 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा वेगाने एक पडे जातील. आणि त्या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील आता पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती पार बैलला 6 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. पुढचा बॉल या वेळेला देखील वेग बोलतोय भन्नाट वेग आणि अखेर डॉट बॉल. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना चांगला बॉलिंग अटॅक आता तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक पूर्णपणे आता थांबलाय. ओव्हर नंबर 2चा खेळ बरगस असताना फटका इथे फर्स्ट लाईन डीप मध्ये खेळाडू पोहोचतील. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि भरपूर वेगाने या 2 धाबा ते मिळतील. त्यामुळे आता 2 ओव्हरचा खेळ पूर्णपणे संपलाय आणि 2 ओव्हरच्या अंती टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचतीये. 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तुषार बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटचा 1 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 7 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 30 धाबाची गरज. शेवटचा बॉल तो देखील राहिला यश कडबच्या नावावरती आणि आता या मॅच मध्ये 6 बॉल 30 धाबाची गरज.
6 बॉल 30 धाबाची गरज असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू पोहोचवायचा षटकार आलाय त्यामुळे अजून या मॅचमध्ये आपण पाहतोय 5 बॉल 24 धाबाची गरज. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं असेल तर 5 षटकार पाहिले होते आपण बॅट्समन ओम देशमुखच्या बॅटमधून आणि आता पहिल्या बॉलवरती केले स्वागत षटकारानं. गोलंदाज रोशन आले. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय ओम देशमुख. दुसरा जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि अखेर या 2 धाबा एकपट्या जातील. अजूनही 22 धाबाची गरज आहे. यावेळेला देखील फटका चांगल्या डिपमध्ये खेळाडू पोहोचतात स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतं. दरम्यान डॉट बॉल मामा भांजीची जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. बिग हिट. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. षटकार आला. व्हाईट बॉल. त्यामुळे या बाजमध्ये अजूनही आपण पाहतोय जवळजवळ आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि 2 बॉलमध्ये धाबा चीज करावे लागतील. पंधरा धाबा. लाईन खराब. एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव बाल केली आहे. चला रिव्ह्यू घेण्यात आलाय. ऑनफिल्ड अंपायर तुमचा निर्णय द्यायचा कारण बॉर्डर मध्ये आलाय त्यामुळे व्हाईट बॉल. दोन बॉल आणि आता 14 धाब्याची गरज या मॅच मध्ये. अखेर डॉट बॉल. आता शेवटचा 1 बॉलचा खेळ जरी शिल्लक या मॅच मध्ये. आता 1 बॉल मध्ये 14 धाब्याची गरज. डीजे गणेश आमच्या सोबत जोडले गेलेत. तर डीजे गणेश म्हटलं की चला डॉट बॉल आलाय त्यामुळे व्हाईट बॉल. रुको जरा सबर करो हे सांगितलं. त्यामुळे अजून या मॅच मध्ये 1 बॉल आणि 13 धाब्याची गरज. शेवटचा बॉल आणि अखेर सामना जिंकला टीम सिद्धिविनायक इनगाव संघाने. अभिनंदन टीम इनगाव. तर हार्डलक टीम आदर्श बागणी बी. आणि या बादचा मार्ग बाच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू.
20 धाबाची खेळी करणारा रोहन बळवी ठरला या बादचा भारत बाच स्पर्धेमध्ये करणार